नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग हा मित्रांनो गावाकडचा होणार आहे. गावामध्ये कशा प्रकारे शिलांगण सोहळा पार पाडला जातो हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे पाहू शकता, माझ्या गावामध्ये असणारे हे श्री सिद्धेश्वराचं मंदिर आहे. चारी बाजूनी शेती आणि मधोमध असं हे सिद्धेश्वराचं मंदिर, हे प्राचीन असं मंदिर आहे. हे पाहू शकता, पंचक्रोशीतील सर्वच लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी शिलांगण सोहळा पार पाडतात. हे पाहू शकता, पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी येताना दिसत आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी श्री खंडोबाची पालखी येणार आहे आणि या ठिकाणी शिलांगण सोहळा पार पडेल. तर मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी आल्याच्या नंतर हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पार पडेल. ते पाहू शकता, हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी येईलच. तर मित्रांनो, ही आहे श्री खंडोबाची पालखी. गावातील मंडळी आणि खंडोबाची पालखी आता आपल्याला श्री सिद्धेश्वराच्या मंदिराकडे जाताना दिसत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला हा ऐतिहासिक सोहळा पार पडताना दिसणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडल्यास कमेंटमध्ये सांगा की तुमच्या देखील गावाकडे अशा प्रकारे शिलांगण सोहळा पार पाडला जातो का.